तर उन्हाचा कडाका इतका वाढलाय की माणसाबरच पक्षा प्राण्यासनी पण पाण्याची गरज आहे. या पिशवीत तांदूळ आणि गहू घेतलंय, ती पाण्याबरोबरच ठेवायचं. ही प्लॅनिंग बाकी कुणाचं नसून आपला सर्प मित्र आणि प्राणी मित्र संतभाऊचा आहे. संतभाऊला घेतला आणि ज्या ज्या ठिकाणी अजिबातच पाणी नाही त्या ठिकाणी एक बॉटल कट करून त्यात पाणी भरून ठेवणार. संतभाऊला म्हणलं तू फक्त पाणी आणून दे, बाकीचं काय असेल ते माझं मी बघतो. झाडावर बाटली बांधून घेतली आणि त्याच्यावर पाणी वतायला पण चालूच केलं. बॉटल तर काटोकाट गच्च भरली. आता काय लवकर संपत नसते. तांदूळ पिन घेऊन आलो होतो. ज्या ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी सगळीकडे ठेवलं. तुम्हाला तर माहितच आहे या कडक उन्हाच्या तडाख्यात प्रत्येक पाण्याचा थेंब एवढा अमूल्य आहे. संतूभाऊने इकडे पिरवीच्या झाडावर पिन बांधून घेतलं आणि त्याच्यात पाणी पिन वतलं. तुम्ही पिन भावनो, तुम्हाला जेवढी मदत पक्ष प्राण्यांची करता येईल तेवढी तुम्ही करतच जावा. आता पिंपरणीच्या झाडावर पिन बांधणार. पिंपरणीचं झाड एक असं आहे की ती खाली उन्हाचं एक पिन किरण पडून देत नाही. इथं आपल्या शेतकऱ्यांचा राजा म्हणजेच की मसोबा राजाचं पिन स्थळ आहे. संतूभाऊवर पिंपरणी उचलून बॉटल बांधून त्याच्यात पाणी वतायला चालूच केलंय. मी खाली बुडक्यात सगळीकडे तांदूळ काढायला लागलोय की साईडनं रानात तर टिटव्यांचा इतका आवाज येतोय की नाही बासच. रानात तर 10-15 ठिकाणी बांधलं. संतूभाऊच्या शेडापाशी पिन लय झाड आहे ती, म्हणलं तिथं पिन बांधूनच टाकूया. आणि आज असं पक्षी बघायला मिळत होतं ती कधी आपण बघितलेलंच नाही ती. आणि भावांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो नाही केलं तरी चालेल. प्रत्येकानं आपापल्या घरापाशी थोडंसं पाणी आणि थोडंसं तांदूळ आपल्या घराबाहेर नक्कीच ठेवा. फक्त एवढंच काम करा.